नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी केलेली आहे, परंतु ही ई-केवायसी करत असताना त्यांच्याकडून चुकीची पर्याय निवडला गेलेला आहे, चुकीची ई-केवायसी केलेली आहे. तिथे प्रश्न विचारण्यात येत होते की तुमच्या कुटुंबामध्ये कुणी सरकारी नोकर किंवा सरकारी पेन्शनधारक आहे का, होय किंवा नाही, या दोन उत्तरामध्ये त्यांना उत्तरं द्यायची होती. परंतु चूकभुलीने काही महिलांची ही चुकीची पर्याय निवडला गेल्यामुळे चुकीची केवायसी झालेली आहे. अशा महिलांसाठी आता तारीख वाढवलेली आहे. त्या संदर्भातला हा GR आलेला आहे. या संदर्भात आपण डिटेल माहिती पाहूयात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची आणखी एक संधी दिलेली आहे. त्या संदर्भात हा GR आपण पाहू शकता. महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. आपल्याला माहितच आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत लाडक्या बहिणींना आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची होती. परंतु ही ई-केवायसी पूर्ण करत असताना लाडक्या बहिणीने ई-केवायसी केलेलीही आहे, परंतु चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर याचे हप्ते मिळालेले नाहीत. मग अशा 31 डिसेंबर 2025 रोजी केवायसी केलेली आहे, परंतु ही चुकीची ई-केवायसी केलेली आहे, चुकीचा पर्याय निवडलेला आहे. तिथे सरकारी नोकर कुटुंबात आहे असा निवडलेला पर्याय असेल, त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते आलेले नाहीत किंवा त्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत. अशा महिलांसाठी आता लिंक सुरू झालेली आहे, लिंक ओपन झालेली आहे. आपण पाहू शकता. हा शासन निर्णय आपण जर पाहिला तर आपण समजतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली होती, परंतु ही प्रक्रिया पूर्ण करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेलेला आहे नजर चुकीमुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा. त्यामुळे अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-केवायसी पुन्हा एकदा सुधारणा सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची जी तारीख आहे ती 31/3/2026 म्हणजेच 31 मार्च 2026 पर्यंत ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ह्या उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा पण करण्यात आलेली आहे आणि पोर्टलही सुरू झालेलं आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अगोदरच ई-केवायसी केलेली आहे 31 डिसेंबर पूर्वी, परंतु ही ई-केवायसी चुकलेली आहे, त्या सर्व महिलांनी आणखी एकदा जाऊन आपला योग्य तो ई-केवायसी करून घ्यावं. त्या संदर्भात ही छोटीशी अपडेट आहे. अशाच प्रकारचे लाडक्या बहिणीची अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. आता आपण पाहूयात की वेबसाईट पण थोडक्यावर आपण पाहूयात. ही जर वेबसाईट आपण पाहिली तर आपण पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट आहे आणि ही नवीन लिंक होत आहे की ही केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यासाठी ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीने पर्याय निवडण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या महिलांनी अगोदरच ई-केवायसी केलेली आहे अशा महिलांनी, परंतु चुकीचा पर्याय निवडलेला आहे, अशा महिलांसाठी ही केवायसी आहे. बघा, आता ह्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता लाभार्थी आधार नंबर इथे टाकायचा आहे, कॅप्चा नंबर टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरण करण्याची संमती घ्यायची आहे की ही घोषणापत्रावर मी सहमत आहे असं करून OTP सेंड पाठवा म्हणायचं आहे. OTP सेंड पाठवा म्हणला की तुम्हाला मेसेज येईल. OTP टाकून तुम्ही आणखी एकदा व्यवस्थितरित्या महिलांनी ही ई-केवायसी करून घ्यायची आहे. म्हणजेच ज्या महिलांनी ऑलरेडी ई-केवायसी केलेली आहे पण ती चुकलेली आहे, अशाच महिलांसाठी ही ई-केवायसीची प्रोसेस लवकर सुरू केलेली आहे आणि याची तारीख 31 मार्च 2026 आहे. म्हणजेच 31 मार्च आहे. 31 मार्चची वाट न पाहता आपली केवायसी, ही लाडक्या बहिणीची केवायसी चुकली असेल तरी लवकरात लवकर पूर्ण घ्यावी अशी विनंती करतो. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स लाडक्या बहिणीच्या संदर्भातील पाहण्यासाठी तुम्ही माझं नक्कीच चॅनल अपडेट सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.